जब मरीज एक निजी अस्पताल में इलाज के लिए गया तो डॉक्टर ने मरीज को बोरीवली के एक निजी अस्पताल में भर्ती होने के लिए कहा, जिसमें डॉक्टर ने डॉक्टर की बात सुनी और उसे बोरीवली के नजदीकी अस्पताल में भर्ती कर दिया, जिसके बाद से डॉक्टर गायब था। लेकिन मरीज के परिजनों का आरोप है कि उस अस्पताल में कोई डॉक्टर उपलब्ध नहीं था। इस दौरान महिला की सर्जरी की गई, जिसमें डॉक्टर ने कहा कि बच्चा पेट के अंदर ही मर गया है। परिजनों का आरोप है कि डॉक्टर की लापरवाही से बच्चे की मौत हुई है। दोपहर के बाद से डॉक्टर ने कोई प्रतिक्रिया नहीं दी और न ही अस्पताल आए। पहले दिन से लेकर नए महीने तक डॉक्टर ने कहा कि सब कुछ सामान्य है, लेकिन ऐन वक्त पर डॉक्टर पर लापरवाही बरतने का आरोप लग रहा है। मनसे कार्यकर्ताओं ने अब निजी अस्पताल को आक्रामक रुख अपनाने की चेतावनी दी है और अस्पताल को चेतावनी दी गई है कि उसे मुआवजा दिया जाए, अन्यथा वह मनसे शैली दिखाएगा। और मनसे यह भी चेतावनी दे रही है कि अस्पताल पूरी तरह से जिम्मेदार होगा। माझं नाव ऋषभ राजन समय आहे। मी मयुरी खोळेचा भाऊ आहे। आम्ही जसं लेबर पेन चालू झालं माझ्या बहिणीला, तर मग आम्ही 1:30 वाजता आणलं हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरनी सांगितलं मी येते करून, पण 6 वाजले तरी डॉक्टर काय आली नाही। आणि जेव्हा तिला एकदम पेन जास्त व्हायला लागला तेव्हा डॉक्टर आली आणि लगेच तिने सांगितलं की सिझेरियन करावं लागेल, कारण बाळाचे ठोके मिळत नाहीये। त्यामुळे आम्ही परवानगी पण दिली की ठीक आहे, जे पण आहे बाळाला आणि बाळाच्या आईला वाचवा। तर त्यानंतर अर्ध्या तासानंतर बाहेर आले आणि सांगितलं, अर्ध्या तासाच्या नंतर आले बाहेर आणि सांगितलं की बाळाची कंडिशन क्रिटिकल आहे, त्यामुळे बाळाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल। आम्ही म्हटलं ठीक आहे। त्यानंतर परत ते आतमध्ये गेले, थोड्या वेळानंतर बाहेर आले, सांगितलं की आई सुखरूप आहे। बाळाचं आम्ही विचारलंय तर बाळाच्या बद्दल सांगितलं की व्हेंटिलेटर वरती आहे बाळ, तर वाचण्याची शक्यता कमी आहे, कारण की बाळाने शी खाल्लेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या पूर्ण छातीत शी पसरलेली आहे आणि त्यामुळे बाळ वाचण्याची शक्यता कमी आहे। तर आम्ही तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगतोय। म्हटलं ठीक आहे, पण ऍटलीस्ट आम्हाला सांगा मुलगा झालाय मुलगी झालाय नक्की काय झालंय, कारण आम्हाला कोणीच काय सांगत नाही। 1 तास झालाय बाळाला जन्माला येऊन, अर्धा तास सॉरी, पण तरी कोणी काय सांगत नाही। मग तेव्हा डॉक्टर बोलली 1 मिनिट मी सिस्टरना विचारून सांगते। मग सिस्टरनी आली 5 मिनिटांनी आणि सिस्टरनी सांगितलं की मुलगा झालाय, टाइम आम्ही नंतर सांगतो चेक करून। पण डॉक्टरला माहिती नाही की मुलगा आहे की मुलगी आहे, फक्त त्याने सांगितलं की बाळ आहे आणि क्रिटिकल आहे आणि शी खाल्ली, त्यामुळे आम्ही दुसरीकडे शिफ्ट करतोय आणि क्रिटिकल आहे, फक्त तेवढंच बोलत होते। या हलगर्जीपणामुळे लिटरली बाळाची पूर्ण त्या लोकांनी वाट लावलेली आणि पूर्ण ऑपरेशन पूर्ण एकदम माझ्या मतेने हे हत्या आहे, मर्डर बोलीन मी। आणि डॉक्टर आहे, डॉक्टरचं नाव आहे राजश्री ताई शेट्टे। डॉक्टरने तुम्हाला जी माहिती दिली मधल्या काळ कुठे होते ते, त्यांची काय माहिती दिली काय? डॉक्टरांनी सांगितलं की मी येते, मी जोपर्यंत पेशंटला प्रेशर येत नाही तोपर्यंत मी येत नाही, आणि त्यामुळे जसं तिला प्रेशर आहे तसं सांगितलं की येणार करून। आणि नंतर बोलले की सिझरिंग करावं लागेल कारण की क्रिटिकल आहे। जर सिझरिंगच करायचं होतं तर मग त्यांनी आधी का नाही आले? जर ते 3 वाजता आले ते बाळ वाचलं असतं। आई वडील आणि बाळ सगळे सुखरूप असते, पण आता बाळ तर नाही, पण आई वडिलांची पण त्यांची तब्येत पण खराब आहे आता त्यामुळे। आणि पूर्ण माझ्या आईची पण आता तब्येत पूर्ण खराब झालेली आहे त्यामुळे, कारण तिने 9 महिने सांभाळले तिच्या पोरीला। मागणी काय आहे मग आता? आमची मागणी हेच आहे की आम्हाला कंपन्सेशन द्यावं। आमची मागणी हेच आहे की डॉक्टरवरती कारवाई करावी आणि आम्हाला कंपन्सेशन द्यावं। आणि जे पण बिल आहे ते आम्ही आता पुढे भरणार नाही, कारण की त्यांनी आता पेशंटकडे लक्ष पण नीट देत नाही, ना खायला प्यायला नीट देत। आम्ही जेव्हा बोलू की पेशंटला खायला प्यायला द्या, सलाईन लावा, तेव्हा येऊन लावतायत। मग डॉक्टरवर कारवाईची मागणी तुम्ही अशा करतायत का? हो, डॉक्टरवरती कारवाई झालीच पाहिजे, कारण हे दुसऱ्यांसोबत कधी घडलं नाही पाहिजे। मी हेमंत डोडिया, मनसे उपविभाग सचिव। आता आमच्याकडे एक विषय आला होता एपेक्स हॉस्पिटलचा, बोरिवलीमध्ये जो आहे तो, त्याच्यामध्ये की राजश्री डॉक्टर आहे, त्यांनी त्याचे एक पेशंट होता, जे लेबर पेन मध्ये त्याला 6 तास त्यांनी असंच सोडला आणि त्याच्यामुळे बाळचा डेथ झालेली आहे। मी याला डेथ नाही सांगणार, मी याला मर्डर सांगणार। काय आहे की एक तो हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे सपोर्टिंग डॉक्टर नाही आहे, स्टाफ बरोबर नाही आहे, आणि कोणी काही विचारला तर कोणी प्रॉपरली उत्तर देत नाही। आता डॉक्टरचं म्हणणं असं आहे की माझा मोबाईल खराब झालेला होता। आता तुम्ही मला हे सांगा, त्याला माहित आहे की माझा पेशंट एपेक्स हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी ऍडमिटेड आहे,
तो त्यांनी अपडेट का नाही घेतला आणि 6 तास नंतर त्यांनी इमिडिएटली सिझरिंगची प्रोसेस का केली. जेव्हा ते लोकांनी आम्ही लोकांनी रिलेटिव्हला पण विचारला की काय झालेलं, नेमकं काय झालेला होता. तो रिलेटिव्हने सगळं सांगितलं आणि ह्याचे जे हॉस्पिटलचे जे डीन आहे ते सरळ सांगताय की तुम्हाला जे करायचंय करा, पोलीस स्टेशन मध्ये जर जायचंय तर तुम्ही जावा, मी माझं सेटिंग लावेल. आमची एक मागणी आहे की हा जे डॉक्टर 6 तास गायब होता त्याच्या लिखित मध्ये पाहिजे आणि हा हॉस्पिटल आणि ह्या डॉक्टरवर आम्हाला FRI पाहिजे. जर FRI नाही झाली तर मनसे त्याची भूमिका घेणार, त्याची जबाबदारी आमची नाही. जर मनसेनी याची भूमिका घेतली तर याची जबाबदार हॉस्पिटल असेल आणि प्रशासक असेल. ही माझी मावशी, माझं नाव निकिता वडके, ही माझी मावशी रुपाली समेळ आणि ज्या पेशंट आहे ह्यांच्या मुलगी आणि ह्यांचे हजबंड आहेत महेश खुळे, त्या मिसेस खुळे आहेत. तर त्यांची ट्रीटमेंट आम्ही हे राहतात कांदिवलीला, माहेरी होती मुलगी, ट्रीटमेंट राजेश्री मॅडम कडे होती आणि म्हणून त्याचं अपडाऊन सगळं चालू होतं, ट्रीटमेंट ओके होती. लास्टला काय झालं सर, जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तिला पेन होत होते, दोनदा आदल्या 2 दिवशीपासून आमचं फॉलोअप चालू होतं. पण त्या मॅडमनी बोलली अजून डिलिव्हरीची वेळ आली नाहीये, पोझिशन बाळांनी घेतली नाहीये. 2दा तिने घरी पाठवलं. तिचं कांदिवलीला ऍक्च्युअल क्लिनिक आहे, तर तिथून तिला घरी पाठवलं गेलं. 18 तारखेला सकाळी असं झालं की तिला खूप लेबर पेन सुरू झालं. हिनी माझ्या मावशीनी डॉक्टरींना फोन केला पण डॉक्टरचा मोबाईल काहीतरी प्रॉब्लेम मुळे बंद होता, म्हणून त्यांनी एक रेफरन्स नंबर तिच्या हॉस्पिटलचा दिला होता कांदिवली वेस्टचा. तिकडे त्यांनी काय केलं, त्यांनी कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही वाया बोलतो डॉक्टरशी, म्हणजे त्यांच्या हसबंड कडून आणि असं वाया बोलणं झालं. ते बोलणं झालं आणि मग परत हिला रिप्लाय यायचा की डॉक्टर बोलत आता येऊ नका, अजून सुरू नाही झालंय तेवढं पेन, थांबा. थोड्या वेळानंतर पेशंट आहे तिला उलटी झाली 2दा, ही घाबरली, हे घाबरले, आता काय करायचं. परत फोन मारल्यानंतर त्या सिस्टरनी सांगितलं कांदिवली वेस्टवाला की थांबा मी आता परत सांगते, आणि लगेच त्या मॅडमने तिकडे निरोप दिला की तुम्ही त्या या अपेक्स हॉस्पिटलमध्ये या. लगेच आम्ही 1 वाजेपर्यंत आलो असेल बहिणीला घेऊन. इथे आल्याला ऍडमिट करायला गेलो, डॉक्टर आलेली नव्हती तोपर्यंत, ती बोलली होती मी येते, आल्या नव्हत्या. थोड्या वेळानंतर ऍडमिशन फॉर्म वगैरे तिच्या मिस्टरांनी भरला, त्यांनी सांगितलं की आम्ही ऍडमिट करून घेतो. 4था मजला जा, 5वा मजला जा, ती एवढा बेकार लेबर पेन मध्ये होती, त्या लोकांनी ऍडमिट करून घेतलं नाही, म्हणजे तो हे झाला, टाइम पास केला. ते झाल्यानंतर मग ऍडमिट केलं, तरी डॉक्टर आल्या नव्हत्या. परत 2-1 वाजता समजा ऍडमिट केलं असेल पण त्या डॉक्टर आल्या नव्हत्या. त्याच्यानंतर तिला सलाईन लावली. सलाईन 5 ते 10 जास्तीत जास्त 15 मिनिटासाठी होती. मी तर खूप सांगते 15 मिनिटासाठी होती. 15 मिनिटांनंतर लगेच काढली आणि प्रत्येक वेळेला हे हार्टबीट बाळाचे चेक करत होते, नॉर्मल होते. पण हिचा हाच प्रश्न, आमची डॉक्टर कुठे, अनोळखी हॉस्पिटल आहे आमच्यासाठी, आमची डॉक्टर कुठे. डॉक्टरचा काही रिप्लाय नव्हता, स्टाफवाले पण कॉपरेट करत नव्हते, येतील आणि ती बिचारी रडत होती मुलगी, तिला काही केलं नव्हतं. सलाईन पण काढून ठेवली होती, ही घाबरली होती. 4-5 नंतर 4:30-5 नंतर असं स्टाफ मधून करण्यात आलं की ठोके कमी होत चाललेत, मायनस मध्ये चालले. तिने पण बघितलं, ही तिकडे होती बाजूला. मी 4:30ला लगेच मॅडमला परत फोन केला, मॅडम येतात असं बोलल्या पण आल्या नाही. मॅडमनी सांगितलं मला मी ऑन द वे आहे. तिला 4:30 वाजता पेन जे सुरू व्हायला लागले, ही तिकडे बोंबा मारते, अख्खं हॉस्पिटल जमा केलं, अरे त्या डॉक्टरला बोलवा, तिची आता. आणि हिच्या कानात येत होते की ठोके कमी होत चाललेत, बाळाच्या याला डेंजर आहे थोडं, तिला कळत होतं. तर तरी त्या लोकांनी काय ऍक्शन नाही घेतली. नाही, त्या हॉस्पिटलनी या स्टाफवाल्यांनी डॉक्टरला कळवलं, राजेश्री मॅडमना कळवलं नाही. त्या स्वतः पण आज आम्हाला बोलल्या आणि इव्हन स्टाफवाल्या पण बोलतायत. ते झाल्यानंतर डायरेक्ट 6 ह्यांनी पण मी ऑन द वे, म्हणजे तर आता इकडे वेस्टला एक फ्लायओव्हरचा प्रश्न होता, आल्या नाही. ते डायरेक्ट आल्या, 5:30-6ला आल्या. त्या आल्या आणि डायरेक्ट ओटी मध्ये घेतला पेशंटला. थोड्या वेळानंतर बाहेर येऊन सांगितलं की क्रिटिकल आहे बाळाची तब्येत, तर तुम्हाला कन्सर्न द्यायला लागेल सी सेक्शन साठी, सिझरिंग साठी. ह्यांनी लगेच कन्सर्न दिला, ना विचार करता, कारण बाळाला धोका होता. आणि ह्यांनी कन्सर्न दिल्यावर त्या 15 मिनिटात बाहेर आल्या आणि बाळाला घेऊन, आणि ह्यांना सांगितलं चला त्या डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, लायन क्लब मध्ये, इथे बोरिवली वेस्टला, तिकडे त्या बाळाला घेऊन गेले. काही सांगितलं नाही आणि इव्हन हे पण नाही सांगितलं मुलगा झालाय की मुलगी. ह्यांनी विचारलं काय झालंय, तर त्या दुसरं कोणाला विचारून सांगतात की काहीतरी झालंय, म्हणजे मुलगा झालाय की मुलगी, त्यांना कन्फर्म करावं लागलं. पटकन उत्तर नाही मिळालं.
हे बाळाला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेले. मिनिमम अच्छा जाताना ट्रॅव्हल करताना ज्या अँब्युलन्स मधून गेले तिकडे त्याला जी ऑक्सिजनचं लावलं होतं ते सारखं निघत होतं. ह्यांना तीच काळजी होती की हे बरोबर बघत नाही डॉक्टर, तरी सुद्धा हे त्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिकडे गेलं, अर्धा तासात कळलं की डेथ झाले बाळाची. आणि रिझन असं दिलं की त्यांनी हे केले होते, शी केले होते आणि पूर्ण बॉडीमध्ये पसरलं होतं, तर त्याला ब्रिदिंग इश्यू झाले म्हणून ती डेथ झाली. आमचं असंच म्हणणं आहे सर, जर 1 ते 6 वाजेपर्यंत डॉक्टर मध्ये आली असती तर बाळ वाचलं असतं. आणि हे स्टाफ मध्ये पण आम्ही बोललेलं ऐकलेलं आहे. जिची डिलिव्हरी झाली ती थोडी शुद्धीत होतं तेव्हा तिकडे बोलणं चालू होतं की लवकर झाली असती तर बरं झालं असतं, डॉक्टर आज मूल तरी वाचलं असतं आईसाठी. हे आम्ही ऐकलेलं आहे. नाहीये सर, आम्ही पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे इथे कस्तुरबा मध्ये आणि ते पण येऊन गेले, विचारून गेले. आम्ही पोलिसांना पण प्रश्न केला, तुम्ही आमची बाजू ऐकून घेतली, तुम्ही त्यांना का नाही विचारत? 1 ते 6 कुठे होते? सकाळी आज बघायला आली होती ना डॉक्टर, तेव्हा माझ्या भाऊजींनी विचारलं की तुम्ही कुठे होता, तेव्हा ती म्हणते की नाही माझी काही इमर्जन्सी नव्हती. तिने हे मान्य केलंय. आणि काल रात्री हे मान्य केलंय की स्टाफची चुकी झाली आहे. तुमची मागणी काय? मागणी आता माझी पेशंट जी आहे तिला हे लोक नीट ट्रीटमेंट देत नाहीये. त्यांनी सांगितलं लिक्विडवर ठेवणार आहेत आज, तर लिक्विडचं आम्हाला 10 वेळ विचारायला लागतंय. आम्ही घरून सुद्धा आज आणलं पण तुमच्याकडून काय फॉलोअप होत नाही, म्हणजे हॉस्पिटलकडून काय फॉलोअप होत नाही. आम्ही ही पण कंप्लेंट राजेश्री मॅडमना सांगितली. आता तोच वरती गोंधळ होता म्हणून आम्हाला पोलीस बोलवावं लागले. डेथ झालेला आहे, मग त्यावरून तुमची मागणी काय? मागणी कायदेशीर तर झाली पाहिजे म्हणून आम्ही लेटर पण इथे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये दिलेलं आहे. आणि बिल तर आम्ही भरणार नाही, कारण भरणार नाही, उलटा आम्हाला पाहिजे तिच्याकडून.